यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये आज दमदार पावसाने हजेरी लावली। गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, त्यामुळे नागरिकांसह शेतकरी चिंतेत होते। पण आज अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। कळवण शहर परिसरासह ग्रामीण भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे काही घरांमध्ये पाणी शिरलं। नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। पावसाने हजेरी लावल्यानंतर सुद्धा पुण्यातील जलप्रकल्पांमध्ये पाणी साठा कमी आहे। दरवर्षी याच कालावधीमध्ये 30 ते 35% भरलेली असणारी धरणं यंदा रिकामी आहेत, त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे। सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत काहीशी वाढ झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे कृष्णा नदीवरील सांगलीबाडी बंधारा प्रवाहित झाला। ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस झालाय त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी करायला सुरुवात केली आहे। सर्वत्र आनंदाचं वातावरण दिसतंय। पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळली। काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प होती। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। वाहनधारकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडीमधील करूळ घाटात दरड कोसळली, त्यामुळे तरेळे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। अशातच प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं। हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केलाय। आज सकाळपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे गोंदिया तालुक्यातील ढाकणी ग्रामपंचायत हद्दीतील कालागोटा चौकीजवळील अंडरग्राऊंड रेल्वे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला, त्यामुळे हजारो नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय। मुंबईसह उपनगरात देखील संततधार पाऊस सुरू आहे, यामुळेच मुंबईतील किंग सर्कल परिसरात पाणी साचलं। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून परिसरात पाणी साचून होतं। पालिकेकडून पाणी काढण्याचं काम सुरू करण्यात आलं, तरी सुद्धा रस्त्यावरील पाणी कमी होत नव्हतं। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस झाला। अशातच तीनबत्ती परिसरातील बाजारपेठेत पाणी साचलं, त्यामुळे भाजी मार्केट परिसरात तलावाचं स्वरूप आलं। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं, तर भाजी मार्केट परिसरातील रस्त्याला तलावाचं स्वरूप आलं। सुरुवातीच्या पावसातच भाजी मार्केटमध्ये पाणी साचल्यानं पुढचे 3 महिने कसे जाणार असा सवाल नागरिक विचारतायत। बदलापूर शहरामधून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। मुसळधार पावसामुळे ही वाढ झाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीवरील चौपाटीच्या पायऱ्या पाण्याखाली जाऊ लागल्यात। नदीची पातळी 9 मीटरच्या पुढे पोहोचली आहे। यानंतर ठाणेवासियांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण ठाणे जिल्ह्यामधील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे। ठाण्यामध्ये उद्या आणि परवा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यानं जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे। तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड शहरावर जगबुडी नदीच्या पुराचं मोठं संकट ओढावू लागलंय। सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे। आता पुराचं पाणी थेट खेड शहरात शिरू लागलंय। मटन मच्छी मार्केट परिसरामध्ये पाणी घुसलंय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि देवणा पूल ते भोसते पूल दरम्यानचा नदीकाठचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय, त्यामुळे वाहतूक ठप्प आहे। पुराचं पाणी बाजारपेठेकडे वेगानं सरकतंय, यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीनं धावपळ सुरू केली आहे। प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। घटनास्थळावरून अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत बनकर। मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या जगबुडी नदीनं आता जवळपास इशारा पातळी ओलांडून धोक्याची पातळी गाठलेली आहे। माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हा खेड जगबुडी नदी किनारी असणारा हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे मटन मच्छी मार्केटचा जो परिसर आहे त्याच्याशी हा संपर्क जो आहे सुटलाय। आपण या बाजूला जर बघितलं तर किती मोठं विशाल पात्र जे आहे या नदीचं आपल्याला पाहायला मिळतंय।
अनेक वाहनं जी आहेत ही रखडलेली आहेत. आपण जर त्या बाजूला बघितलं तर जे खाडीपट्ट्यात जाणारा जो भाग आहे तो या ठिकाणी सुरू असला तरी सुद्धा आता ते कधीही तो खंडित होऊ शकतो. मात्र या मार्गावरून जाणारी वाहतूक जी आहे ही पूर्णपणे या ठिकाणी बंद झालेली आहे. जवळपास कमरे एवढं पाणी जे आहे या ठिकाणी साठलेलं आहे. हा जे विशाल पात्र जे जगबुडी नदीचं दिसतंय या इथला गाळ काढण्याचं काम गेल्या 2 वर्षापासून सुरू होतं. एकंदरीत 4 ते 5 फूट गाळ जो आहे हा या नदीचा काढलेला होता. तरी सुद्धा या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी गाठलेली आहे आणि पाणी जे आहे हे या ठिकाणी जवळपास आता शहरात शिरण्याच्या मार्गावरती आहे. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर आज रात्रभर जर मुसळधार पाऊस पडला तर नदीकाठचा शहराचा जो भाग आहे जो पूरप्रवण क्षेत्र आहे त्या ठिकाणी मटन मच्छी मार्केट असेल किंवा देवना पूल असेल तिथे पाणी शिरू शकतं, शहरात पाणी शिरू शकतं. एकंदरीतच प्रशासनाने आता हाय अलर्ट जारी केलेला असून नदीकाठी कोणीही न जाण्याचं आवाहन केलेलं आहे. आता या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जर पावसाचा जोर कायम राहिला तर शहरात केव्हाही पाणी घुसेल अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड, रत्नागिरी. पुढची बातमी बघूया. विधानसभेमध्ये मुंबईच्या विषयावर चर्चा सुरू असताना अधिकारी उपस्थित नसल्याच्या मुद्द्यावरून अमित साटम यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. परवाही अधिकारी उपस्थित नव्हते आणि आज नियोजित अधिकारी उपस्थित नाहीत असं म्हणत साटम यांनी त्यांची नाराजगी व्यक्त केली. तर दुसरीकडे यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाईंनी भाष्य केलं. 5 IAS ऑफिसर आहेत, त्या 4 ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर महानगरपालिकेमध्ये 1 म्युनिसिपल कमिशनर आणि 4 ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर आहेत. 5 IAS ऑफिसर आहेत. त्या 4 ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर पैकी एक तरी ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर या ठिकाणी उपस्थित राहू शकतो. ही चर्चा ऑर्डर ऑफ द डे मध्ये दाखवलेली आहे अध्यक्ष महाराज. आणि परवा या विषयावरती चर्चा झाली होती, गदारोळ झाला होता. अमित साटमजीने जे सांगितलं ते कितींदा त्यांनी सांगायचं. योगेशजींनी सांगितलं हे सत्ताधारीचा प्रश्न नाही, मुंबईकरांचा प्रश्न आहे. आणि मुंबईला जर हे सिरियस घेत असतील तर त्याला अर्थ काय? लक्षवेधी सूचना म्हणजे होत्या, एक साधारण लक्षवेधी सूचना होत्या. माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलं. आपण सर्व सदस्यांचं म्हणणं ऐकून निर्देश दिले तरी आजची गॅलरी तशीच. कुणापुढं बोलायचं? जर या निर्धावलेल्या अधिकाऱ्यांना मुंबईचं काही घेणं देणं पडलं नसेल तर आमदारांनी घसे ताणून ताणून इथं नागरिकांच्या समस्या का मांडायचं? अध्यक्ष, तुमच्या पण शब्दाला जर किंमत देत नसतील, तुमच्या पण आदेशाला किंमत देत नसतील तर करायचं काय अध्यक्ष महोदय? त्याच्यामुळं ह्या मुंबईचं वाटोळं झालेलं आहे. मुंबईचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही या असल्या अधिकाऱ्यांमुळे. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण विभागाचे जॉईंट सेक्रेटरी, उपसचिव गृहनिर्माण विभागाचे इथं बसून आहेत. ऐका. आणि ऐकून घ्या. नगर विकास विभागाचं वरती या ठिकाणी प्रश्न उत्तराच्या संदर्भामध्ये वरती अधिकारी होते आणि नगर विकासचे सुद्धा. हे बघा, 1 मिनिट. अरे नगर विकास विभागाचे पण आहेत ना, आले ना अधिकारी. नगर विकास आहे, देतो गृहनिर्माण आहे, दोन्ही विभागाचे जॉईंट सेक्रेटरी आहेत ना इथं. जॉईंट सेक्रेटरी आहेत.